बाजारात साखर महागली, भाव कडाडले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल. ऐन श्रावण महिन्यात आणि सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा झटका बसलाय. साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. 50 रुपये किलोने विकली जाणारी साखर थेट 70 ते 80 रुपये प्रति किलोवर गेलेली. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसते आहे. इथेनॉल उत्पादनामुळे साखरेच्या दरात वाढ झाल्याचं सांगण्यात येते. तर सरकारकडूनही आता साखर आयात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यातच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी साखरेच्या दरवाढीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील काही भागात जास्त पाऊस आला आहे, काही भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धरणात पाणी आहे, पण कालव्यांची क्षमता कमी आहे. गरजेनुसार सर्वत्र पाणी देता येत नाही. आता पावसासाठी विठ्ठलाला साकडे घालावे लागणार, असे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. निमगाव येथे वावडी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले असता कृषी मंत्र्यांनी माध्यमांशी बोलत होते. येत्या काळात पाऊस पडला तर साठवण तलाव, पाझर तलाव भरून येतील आणि शेतकऱ्याची चिंता थोडी कमी होऊ शकते, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. यावेळी साखर दरवाढीवर त्यांनी भाष्य केले. सध्या साखरेचे भाव 75 रुपयांपर्यंत गेले असले तरी बँकांच्या कर्जामुळे साखर कारखान्यांकडे साखरेचा साठा पुरेसा नाही. या कारखान्यांकडे जास्तीचा साठा आहे, त्याला याचा फायदाच होईल. तसेच शेतकऱ्यांना याचा थोडा फायदा मिळणार असल्याचं भरणे यांनी म्हटलं आहे. साखर 75 रुपयांवर गेली असली तरी कारखान्यांकडे किती शिल्लक आहे, असा सवाल दत्तात्रय भरणे यांनी केला. साखर कारखान्यांकडे साठवणूक क्षमता कमी आहे. साखर दरवाढीचा थोडा फायदा शेतकऱ्यांना देखील होतोय, असं भरणे यांनी म्हटलंय. राज्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मागे घेतला असून याबाबत मोठा असंतोष निर्माण झाला होता. हा आकृतिबंध करताना भौगोलिक परिस्थितीचा विचार झाला नव्हता. संघटनेच्या मागणीनुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता आता पुन्हा कर्मचाऱ्यांशी चर्चा करूनच नवीन आकृतिबंध तयार केला जात असल्याचं यावेळेस भरणे यांनी म्हटलं आहे. आकृतिबंधाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की खरं तर आकृतिबंध 17 वर्षानंतर पहिल्यांदा झाला आणि आपलं म्हणणं बरोबर आहे की आमच्या कृषी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये थोडं जरा काही अधिकाऱ्यांना, काही संघटनेच्या लोकांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी 1500 खातेदारावरती एक कृषी सेवक असं त्यांची ती कृषी सहाय्यकाची त्यांनी नेमणूक केली. खरं तर आपल्याला माहिती आहे आपल्या भागात ठीक आहे, परंतु विदर्भ, मराठवाडा, कोकण, काही भागामध्ये आपल्याला माहिती आहे डोंगराळ भागामध्ये की संख्या ग्राहक म्हणजे संख्या एकच शेतकऱ्याची संख्या म्हणजे संख्या त्यामुळे तिथं ती सेवकांची संख्या तिथं कृषी सेवकांची तिथं कमी झाली. त्यामुळे खरं तर तो उद्रेक सगळ्या सेवकांचा होता आणि काही ठिकाणी जादा आणि काही ठिकाणी कमी अशी सेवकांची आकृतिबंधामध्ये संख्या झाली होती. या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी सूचना आमच्या अधिकाऱ्यांना दिल्या आणि त्या बाबतीमध्ये हा बॅलन्स करा आणि भौगोलिक क्षेत्राचा सगळ्याचा विचार करून तुम्ही ते सेवक आकृतिबंध तयार करा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे आता जो सेवकांचं हे होईल त्या बाबतीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन हा आकृतिबंध तयार केला जात आहे आणि त्यामध्ये सर्वांचं समाधान होईल. जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण भरले पण पाऊस म्हणाव तितका चांगला झाला नाही, पेरण्या रखडलेले, काय शेतकऱ्यांचं हे तर गोष्ट खरी आहे की सोलापूर जिल्हा म्हणण्यापेक्षा मराठवाडा असेल, सोलापूर असेल, पुणे जिल्ह्यातला आमचा पूर्व भाग असेल, त्या अनेक भागामध्ये काय सांगलीतला काय कोपऱ्यातला भाग आहे, सोलापूर तरी पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पाऊस जादा झालेला आहे, काही ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे. या बाबतीमध्ये आता आपण वाट पाहतोय की पाऊस लवकरात लवकर पडावा. धरणं तर सगळी 100% भरलेली आहे. म्हणजे कॅनल चालू आहे, कॅनल तर तेवढेच आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची मागणी वरच्या फाट्याला पाणी लगेच द्या, काही लोकांची खालच्या फाट्याला पाणी द्या, कॅनल आपल्याला मोठा करता येत नाही आणि धरणामध्ये पाणी आहे परंतु शेवटी आपल्या कॅनलची कॅपॅसिटी कमी असल्यामुळं पाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी ह्या येत आहेत. आता एवढंच आपण पांडुरंगाला आता पाहता आलो आहे. आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये पांडुरंगाला साकडं घालू, लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि पाऊस जर चांगल्या प्रकारचा झाला तर आपल्याला इतर ठिकाणी आपले जे तलाव आहेत आपल्या तलावामध्ये आपल्याला पाणी भरता येतं, तलावात नेहमीप्रमाणे आपल्याला तलाव भरता येतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.